हास्यास्पद आहे। त्यांनी त्यांची प्रॉपर्टी करोडो रुपयाची दाखवलेली आहे। ते महागड्या गाडीमध्ये फिरतात आणि इलेक्शनला 50 लाख रुपये लागतात। तुम्हाला खर्च करायचा नसेल तर नका करू। लोक तुम्हाला मतदान करायचं असेल तर ते करतील। मग लोकांकडे तुम्ही पैसे कशाला मागताय? तुमच्या कुठं कशा प्रॉपर्टी आहेत ह्या लोकांना तिथं माहिती आहे। तर कुठेतरी सहानुभूती घेण्याचा प्रयत्न हा राम शिंदे सरांकडनं केला जातोय। लोक हुशार आहेत, लोकांना सगळं माहिती आहे आणि मग एवढी संपत्ती तुमच्याकडे आली कशी असाही प्रश्न आता लोक विचारायला लागलेले आहेत। याच्यात त्यांनी एक स्टंट केलेला, त्यातून गोष्टी जायला लागतात। जेव्हा इलेक्शन हातात राहतच नाही, लोकच इलेक्शन जेव्हा ताब्यात घेतात तेव्हा कुठेतरी भावनिक करण्याचा मुद्दा असावा आणि त्या अनुषंगाने त्यांनी ती गोष्ट केली असावी असं म्हणावं लागेल। आता शेवटी काय असतं की आपण जेव्हा आपल्या डोक्याला विचार करत नाही, कन्सल्टंटली सांगितलं म्हणून विचार करायला लागतो, नाहीतर कन्सल्टंट म्हणतो म्हणून आपण हे कर ते कर जेव्हा करायला लागतो तेव्हा अशा चुका होत असतात। ती कन्सल्टंटली सांगितल्यामुळे झालेली गोष्ट असावी, कारण ते आता त्यांचं डोकं जास्त वापरतं असं मला वाटत नाही। संजय राऊत साहेबांची सभा होती, त्यांना येता आलं नाही, काय कारण होतं? काय एक तर हेलिकॉप्टर आपण 2 केले होते आणि त्याच्यात दुर्दैव असं की हेलिकॉप्टर टेक ऑफची तिथं परवानगी मिळाली नाही। एका हेलिकॉप्टरला टेक्निकल अडचण आली, पण दुसरं हेलिकॉप्टर आपण केलं होतं पण ते काही जमलं नाही। आता सुद्धा म्हणजे 3 तास ते हेलिपॅडला मुंबईमध्ये तिथं होते। मी त्यांना बोललो की मग ते म्हणाले बोलण्यापेक्षा मी एक काम करतो, व्हिडिओ पाठवतो। एकच आहे की आपण कर्जत आणि जामखेडमध्ये, म्हणजे कर्जतला 30 गावं आहेत आणि जामखेडमध्ये 90 गावं आहेत। याच्यामध्ये शेतीचं पाणी आणण्यासाठी जे काही आपल्याला पाठपुरावा करायचा तो आपण तिथे केलेला आहे। विथ पुराव्यासकट आपण त्या बाबतीत चर्चा करू शकतो आणि त्यासाठी जे काही शेवटच्या टप्प्यात या गोष्टी आलेल्या आहेत ते महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्याला आपण मान्यता देऊ असं लोकांना तिथं आश्वासित केलं आणि MIDCचं प्रकरण हे लोकांना तिथं माहिती आहे। त्यामुळे हे दोन्ही विषय महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आपण 100% मार्गी लावण्याशिवाय राहणार नाही। एवढाच होता, मला एवढंच सांगायचं होतं की कर्जत जामखेडचं वजन या राजकीय पटलावर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। त्याच्यात जे काही आपण अजेंडा महाविकास आघाडी घेऊन चाललेला नाही तर आपण त्याला ज्या गोष्टी 3 लाखाचं कर्जमाफी असेल, महिलांसाठी काही योजना असतील, जे मॅनिफेस्टोमध्ये घेतलेले त्या सगळ्या गोष्टी आपण पूर्ण करू असं मी तिथं सांगितलं। आणि कर्जत जामखेडचं वजन खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये वाढलेलं आहे, त्या उद्या जाऊन आपण अजून जास्त त्याचं वजन राजकीय दृष्टिकोनातून वाढू। कर्जत जामखेडमध्ये जो अतिरिक्त विकास कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांवर विश्वास असल्यामुळेच मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जाऊन तिथं प्रचार करत आहे। विश्वास नसला असता, अडचण आहे असं वाटलं असतं तर मतदारसंघ सोडला नसता, पण लोकांचा विश्वास आणि प्रेम असल्यामुळेच मला बाहेर जाता येतं। मला हलक्यात घेतलं म्हणून मी महाविकास आघाडी सरकार पाडलं आणि आताही मला हलक्यात घेऊ नका, मी पुन्हा आपलं सरकार आणेल असं शिंदे म्हणतात। शिंदे साहेब, मला असं वाटतं की शिंदे साहेबांनी हा जो संदेश आहे तो महाविकास आघाडीला दिलेला नाही, तो महायुतीला दिलेला आहे। कारण का शिंदे साहेबांना आता भीती वाटायला लागली आहे की उद्या समजा असं होणार नाही, पण समजा महायुतीचं सरकार आलं तर सगळ्यात मोठा आकडा हा भाजपचा असेल, तर देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री तिथं बनतील आणि मग हे करण्यासाठी त्या तिन्ही पक्षाने एकमेकाच्या विरोधात त्या ठिकाणी कुठेतरी कुरघुड्या केलेला आपण सगळ्यांनी बघितलं। 57 ठिकाणी अपक्ष फॉर्म विविध नेत्यांचे जे त्याच पक्षातले आहेत त्यांनी तिथं भरलेला आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब संदेश देत असताना भाजपला संदेश देत असावे की तुम्ही हलक्यात घेऊ नका। पूर्वी शिवसेनेचं वाट तुम्ही लावलेली आहे, तिथं ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला आहे, पण एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचा करू नये अशी इच्छा त्यांनी तिथं व्यक्त करावी। पण तो संदेश हा देवेंद्र फडणवीस काय आहे की संविधान हे सगळ्यांसाठी समानता देतं आणि मग सगळ्यांना जर समान अधिकार तिथं असतील, सत्तेत असणाऱ्या नेत्यांची सुद्धा बॅग तपासली पाहिजे, विरोध असणाऱ्या नेत्यांची सुद्धा बॅग तपासली पाहिजे। आता जर तुम्ही विरोधी असणाऱ्या नेत्यांचीच जर बॅग तिथं तपासत असाल त्याचा अर्थ तुम्ही संविधानाला केंद्रबिंदू ठेवून तिथं काम करत नाही, भेदभाव करता आणि भेदभाव हा या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चालत नाही। म्हणून त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी नाराजगी अधिकाऱ्यांवर व्यक्त केलेली आहे। केंद्रामध्ये ते हेच सांगतात की भाजपचं सरकार जेव्हा एखाद्या राज्यामध्ये आणि देशामध्ये असतं तेव्हा हिंदू खऱ्या अर्थाने खतरे में असतात। कारण का जेव्हा केव्हा आपण बघा केंद्रात त्यांचं सरकार आणि राज्यात होतं तेव्हा हे कोणते छोटे नेते राणे, आपले हे काय नाव ते छोटे नितेश राणे, हे ठिकठिकाणी सभा घ्यायचे म्हणायचे की हिंदू खतरे में। अरे बाबा, भाजपचे सरकार वर आणि खाली आणि तिथं कसं तुम्ही म्हणतो हिंदू खतरे में? त्याचा अर्थ भाजपलाच आता विश्वास राहिला नाही त्यांच्या पक्षावर। जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असतं तेव्हा सगळेच सुखरूप असतात, सगळ्या समाजाचे लोक सुखरूप असतात। बंधुभाव मनामध्ये ठेवून आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक तिथं काम करत असतो। कदाचित हे कुठेतरी द्वेषाचं